मैत्रेय प्रकरणात ठेवीदारांना दिलासा. पावसाळी अधिवेशनात सरकारचे सकारात्मक आश्वासन. आजच्या पावसाळी अधिवेशनात मैत्रेय प्रकरणावर जोरदार चर्चा झाली, ज्यामुळे या प्रकरणातील ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. संगमनेरचे आमदार श्री अमोल खताळ यांनी तारांकित प्रश्न मांडून या विषयाला वाचा फोडली, तर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मैत्रेयाच्या परताव्याबाबत अत्यंत प्रभावीपणे बाजू मांडून सहकार्य केले. या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना गृहराज्यमंत्री श्री योगेश कदम आणि मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ठेवीदारांना लवकरात लवकर परतावा मिळवून देण्याचे सकारात्मक आश्वासन अधिवेशनात दिले. हे आश्वासन मैत्रेयीच्या गुंतवणूकदारांसाठी एक आशेचा किरण ठरले आहे. या प्रकरणात अनेक आमदारांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. यामध्ये आमदार श्री प्रकाश सोळंके, आमदार किशोरप्पा पाटील, आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर आणि इतर अनेक आमदार व खासदारांचा समावेश आहे. श्री उदय संखे सर आणि त्यांची टीम या प्रकरणाच्या पाठपुराव्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. विशेषतः 78 वर्षीय डॉक्टर जी. हरपनहळी सर यांचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. त्यांनी मंत्रालय, कोर्ट, गुन्हे अन्वेषण विभाग, MPID सक्षम अधिकारी, प्रेस मीडिया आणि प्रिंट मीडियासाठी आवश्यक असलेली माहिती, कागदपत्रे आणि निवेदने वेळेत तयार करून दिली आहेत आणि यापुढेही ते सहकार्य करत राहणार आहेत. मैत्रेय ठेवीदारांकडून डॉक्टर हरपनहळी सरांना 1000 तोफांच्या सलामीसह मानाचा मुजरा आणि धन्यवाद असे यासीन सय्यद, मीडिया प्रमुख श्री उदय संखे सर आणि टीम यांनी कळवले आहे. हे सर्व प्रयत्न मैत्रेय ठेवीदारांना त्यांचे बुडलेले पैसे परत मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील अशी अपेक्षा आहे. महोदय, आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे की मैत्रेय कंपनीकडील जप्त झालेल्या मालमत्तेची विक्री करण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी मिळवायला सुरुवात झाली असून 363 मालमत्ता विक्री करायला परवानगी मिळाली आहे. 4/6/25 रोजी सन्माननीय गृहराज्यमंत्री श्री योगेश कदम साहेब यांच्या दालनात उच्चस्तरीय अधिकारी यांच्यासोबत सदर प्रकरणात बैठक घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. त्याबद्दल मी सन्माननीय न्यायालय व शासन यांना धन्यवाद देतो. अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न आहे, MPDA कायद्यानुसार शासनाकडून परताव्याचे वाटप होणे अभिप्रेत आहे. यामध्ये मोठ्या संख्येने महिलांची संख्या सुद्धा आहे. बऱ्याचशा महिला प्रतिनिधी सुद्धा त्यामध्ये आहेत. त्यांची कुठलीही चूक नसताना सुद्धा त्यांना आर्थिक अडचणीला सामोरे जावं लागत आहे. अध्यक्ष महोदय, मैत्रेय कंपनीच्या सर्व बँक खात्यातील शिल्लक रक्कम शासकीय खात्यात जमा करून घेणार आहात का? सर्व खाते ॲक्टिव्ह करून शिल्लक असलेली रक्कम मैत्रेय प्रकरणातील पीडितांना परतावा वाटप करण्यासाठी बँक ऑफ इंडिया येथे नव्याने उघडलेल्या शासकीय खात्यात जमा करून घेण्याची कारवाई सुरू झाली आहे काय? नसल्यास कधीपर्यंत होणार? मैत्रेय प्रकरणातील फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट शासनाने नियुक्त केलेले मान्य सक्षम अधिकारी यांच्याकडे उपलब्ध करणार काय आणि कधी करणार? अध्यक्ष महोदय, प्रशासनाने दिलेल्या वेबसाईटवर ऑनलाईन माहिती भरण्यात आली. ही सर्व माहिती सक्षम अधिकारी यांच्याकडे उपलब्ध करणे आवश्यक आहे, जेणेकरून पीडित गुंतवणूकदारांना परतावा वाटपाच्या वेळी सक्षम अधिकारी यांना अडचण येणार नाही. ही सर्व माहिती सक्षम अधिकारी यांचे उपलब्ध करण्यात आली आहे काय? अध्यक्ष महोदय, अद्याप जप्त न झालेल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रॉपर्टी त्वरित जप्त करण्यात यावी. विशेष करून सेबी करून कारवाई झाल्यावर वाचू नका, प्रश्न घ्या. प्रश्नाचे अध्यक्ष महोदय, पॉइंटेड प्रश्न विचारा. पसारा मोठा आहे, घोटाळा मोठा आहे, त्यामुळे अध्यक्ष महोदय प्रश्न सुद्धा बरेच मोठे आहेत. विनंती आहे समजून घ्या. कारवाई झाल्यावर 13 नंतरची प्रॉपर्टी अद्याप जप्त करण्यात आली नाही असे समजते. कंपनीचा जो सर्व्हर आहे, डाटा सर्व्हर, त्याच्यामध्ये उपलब्ध माहिती जी आहे त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याबाहेरील इतर राज्यातील स्थावर मालमत्तेची जप्ती होईपर्यंत सुरक्षित ठेवण्यासाठी संबंधित राज्य सरकारला तशी लेखी विनंती करणार काय? काही गुप्त मालमत्ता कंपनीच्या हितसंबंध असलेल्या व्यक्तींकडून नियमबाह्य पद्धतीने परस्पर विकल्या गेल्यात. अध्यक्ष महोदय, कंपनीकडून करण्यात आलेली म्युच्युअल फंड असेल, विदेशी कंपन्यांकडील गुंतवणूक असेल, इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे, आता उत्तर घेऊया. असं नाही चालत. प्रश्नोत्तराच्या तासात तुम्ही काय पूर्ण पाडा वाचणार का? प्रश्नच अध्यक्ष महोदय असं नाही विचारतायत प्रश्न. एक शेवटचा आहे, त्याच्यामध्ये जे गुंतवणूकदार आहे त्यांचे जे पैसे अडकलेले आहेत, शासनाने पुढाकार घेतलाय, परंतु याला किती कालावधीमध्ये पैसे पूर्ण मिळणार? FD ची गुंतवणूक झाली. आणि अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील याला अनुसरूनच आहे, दूधगंगा पत संस्था म्हणून आहे, तिथं सुद्धा मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालाय. परंतु या बाबतीत सुद्धा बऱ्याचशा कंपन्या आज या पद्धतीने स्थापन होऊन सामान्य जनतेचा पैसा बळकावण्याचा कार्यक्रम सुरू आहे. तर त्याबाबत सुद्धा शासनाने कठोर भूमिका घेऊन ठेवीदारांचे पैसे लवकरात लवकर त्यांना कसे मिळतील यासाठी प्रयत्न करावे.
अध्यक्ष महोदय, मैत्रेय ग्रुपच्या माध्यमातून 2016, 17, 18 साली फसवणूक होऊन ह्यामध्ये 16, 17, 18 साली 3 वर्षामध्ये आपण गुन्हे आपण दाखल केले होते। ही बाब खरी आहे की जवळपास 2500 कोटीचा हा घोटाळा होता आणि त्याची संपूर्ण MPIDच्या अंतर्गत कारवाई चालू असताना प्रॉपर्टी अटॅच करणं, त्याची अधिसूचना काढणं, त्याचं व्हॅल्युएशन करून त्याचा लिलाव करून पुन्हा त्या प्रॉपर्टीच्या माध्यमातून जे काही गुंतवणूकदार होते त्यांचे पैसे परत मिळवून देणं, याची प्रोसेस थोडी मंदगतीने चालली होती। परंतु आपण जवळपास 1-1.5 महिन्यापूर्वीच माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार आपण ती बैठक घेतली होती। बैठक आपण घेऊन आजपर्यंत आपण जवळपास 409 प्रॉपर्टीज आपण अटॅच केलेल्या आहेत। त्यापैकी कोर्टाने आपल्याला व्हॅल्युएशन करण्याकरता 360 प्रॉपर्टीजचं आपल्याला व्हॅल्युएशन करण्यासाठी आपल्याला परवानगी दिलेली आहे आणि 360 पैकी 70 प्रॉपर्टीजचं आपण व्हॅल्युएशन पूर्ण केलेलं आहे। त्याची व्हॅल्यू जवळपास 250 कोटी 217-18 कोटीच्या दरम्यान जाते आणि आपला अंदाज आहे की या 360 प्रॉपर्टीजमधनं जवळपास आपण 1,500 ते 2,000ची रक्कम आपण इथे गोळा करतो। म्हणजे तेवढ्या व्हॅल्यूची आपण जे काही प्रॉपर्टी आपण लिलाव करून 2,500 कोटीपैकी आपण जवळपास 1,500 ते 2,500 कोटीच्या दरम्यान आपण रक्कम परत त्या गुंतवणूकदारांना आपण देऊ शकतोय। आणि ही संपूर्ण प्रोसेस पूर्ण करण्यासाठी त्या बैठकीमध्येच आपण आदेश दिलेले आहेत। पुढच्या 8 ते 9 महिन्यामध्ये संपूर्ण व्हॅल्युएशन पूर्ण करून लिलावाची प्रक्रिया पूर्ण करून गुंतवणूकदारांना पैसे द्यायला सुरुवात करायचे असे आपण आदेश दिलेले आहेत। अध्यक्ष महोदय, जो सन्माननीय सदस्य म्हणून जो प्रश्न विचारला की काही प्रॉपर्टीज आहेत ज्या अन्य राज्यामध्ये आपण अटॅच केलेल्या आहेत, तर तिथल्या संबंधित गव्हर्नमेंटकडनं काही कॉपरेशन आपल्याला मिळत नव्हतं, तर आपल्या महाराष्ट्र शासनामार्फत आपण त्यांना आता पत्रव्यवहार केलेला आहे की त्या सरकारच्या मार्फत जे काय त्या प्रॉपर्टीजच्या डिटेल्स आहेत, त्या बँकांकडनं काही माहिती असतील किंवा त्या प्रॉपर्टीच्या ज्या काही कागदपत्रासंदर्भात काही माहिती असेल तर ती माहिती त्वरित पूर्णात यावी आणि त्याचं अटॅचमेंटसाठी आपण प्रोसेस देखील आपण फास्ट करतो। त्या जवळपास 1000 पेक्षा जास्त त्या प्रॉपर्टीज आहेत भारत, म्हणजे कुठे राजस्थानला आहेत, काही गुजरातला वगैरे आहेत, तर त्याची देखील प्रोसेस आपण चालू केली आहे आणि नक्कीच पुढच्या 8 ते 9 महिन्यामध्ये मैत्रेय ह्या जे काही फ्रॉडमध्ये गुंतवणूकदारांचे जे काही पैसे अडकले होते किंवा फसवणूक झाली होती ती मिळायला सुरुवात पुढच्या 8 ते 9 महिन्यामध्ये पैसे मिळायला सुरुवात होईल। आणि आपल्या मतदारसंघामधील आपण जो प्रश्न इथे उपस्थित केला, आपण मला त्याची माहिती द्या, त्याच्यावर देखील आपण योग्य ती कारवाई करू। ठीक आहे। फसवणूक झालेल्या बऱ्याचशा गुंतवणूकदारांना मैत्रेय कंपनीकडून पोलिसांनी प्रतिज्ञापत्र घेतलंय। आजवर ठेवीदारांच्या ठेवीची मुदत संपली, त्यांना पैसे परत मिळाले नाही। काहींनी दिले जे चेक होते कंपनीने दिले ते सुद्धा बाउन्स झाले, त्यामध्ये पोलीस सुमोटो करणार का? आणि मुख्यमंत्री महोदय बी आलेत, माझी विनंती होती, महाराष्ट्रात मैत्रेय ग्रुप ऑफ कंपन्यासारख्या अजून किती गुंतवणूक कंपन्या आहेत ज्या लोकांकडून ठेवी घेत आहेत? या सर्व कंपन्यांचे वार्षिक ऑडिट घेत असताना त्यांच्या संशयास्पद हालचाली जाणून घेण्यासाठी शासनामार्फत यंत्रणा स्थापित करण्यात आली आहे काय? असल्यास भविष्यात गुंतवणूकदारांचे पैसे सुरक्षित राहावे